नमस्कार मित्रांनो, 2026मध्ये सरकारी नोकरी करण्याची जर तुमची इच्छा असेल तर भारत सरकारच्या अंतर्गत विविध पदांची कायमस्वरूपी भरती मी आज घेऊन आलेलो आहे। तब्बल 69,700 पर्यंत या पदांसाठी पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार हा पगार असणार आहे। यासाठी 10वी 12वी किंवा कोणतीही पदवी झालेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत। दोन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। यामध्ये MTS आणि कनिष्ठ सहाय्यक यांसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे। आता या पदांसाठी नेमकी कसा अर्ज करायचा, कोण अर्ज करू शकतो, वयोमर्यादा काय असायला हवी, नेमकी एक्झामचं स्वरूप म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट समजून घेणार आहोत। यामध्ये पहिली ॲडव्हर्टाइजमेंट ही 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, तर दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट ही पदवी झालेल्या उमेदवारांसाठी असणार आहे। दोन्ही ॲडव्हर्टाइजमेंट जबरदस्त आहे। केंद्र सरकारचा जॉब असणार आहे, कायमस्वरूपी हा जॉब आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकणार आहात। वन बाय वन आपण सुरुवात करूया। यामध्ये पहिली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती भारत सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल टेक्नॉलॉजी मार्फत केली जाणार आहे। भुवनेश्वर ही उमेदवारांचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना 23 मार्च 2026 ते 21 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। मल्टीटास्किंग स्टाफ हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे। 7 जागा भरल्या जात आहे आणि या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 25च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही कमीत कमी 10वी उत्तीर्ण आहात तुम्ही अर्ज करू शकणार आहात। विशेष म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 18,000 ते 56,900 या स्केलनुसार उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत पगार दिला जाणार आहे। यामध्ये ज्या उमेदवारांनी 12वी केलेली आहे अशा उमेदवारांना मात्र या पदासाठी विशेष प्राधान्य मिळणार आहे। म्हणजे हा तुमच्यासाठी एक बेनिफिट पॉईंट असणार आहे। यामध्ये 18 ते 25 वय जरी या ठिकाणी मागितलं गेलं असलं तरी ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष, तर बाकीच्या उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष प्रोव्हिजन म्हणजेच वयाची विशेष शिथिलता या पदांसाठी असणार आहे। मित्रांनो, अर्ज तुम्हाला अचूक करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचं संकेतस्थळची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। आता मोड ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे तर सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि ऑनलाईन एक्झामचा नेमकी सिलेबस काय असणार आहे हे देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणारच आहोत। यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता उमेदवारांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहे। अर्ज करायच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे। यामध्ये वैयक्तिक माहिती असेल, शैक्षणिक माहिती असेल, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे। यामध्ये फोटोग्राफ सिग्नेचर तुम्हाला 50 KB किंवा त्यापेक्षा कमी साईजचं असलेला अपलोड करणं अनिवार्य असणार आहे। तर एकंदरीत संपूर्ण प्रोसेस असणार आहे आणि सर्वात शेवटी उमेदवारांना परीक्षा शुल्क भरून त्यांची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला उमेदवार असतील, SC ST फिजिकली डिसेबल आणि एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। तर बाकी उमेदवारांसाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही 2 पद्धतीने पे करू शकता। पहिली जी पद्धत आहे तुम्ही नेट बँकिंग थ्रू देखील पे करू शकता, त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता, किंवा SB कलेक्ट म्हणजे स्टेट बँक कलेक्टद्वारे देखील पे करू शकता, त्याचे देखील डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे। अशा 2 वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही हे तुमचं परीक्षा शुल्क जे आहे ते भरायचं आहे। मित्रांनो, परीक्षा शुल्क भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याची प्रिंट म्हणजे पावतीची प्रिंट आणि तुमचा फॉर्म भरल्याची प्रिंट फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने एकंदरीत ही प्रोसेस होती ज्यासाठी 10वी 12वी उमेदवार देखील अर्ज करू शकता। सिलेबस तुम्ही या ठिकाणी बघू शकता। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना एक्झामसाठी विचारले जाणार आहे। 150 प्रश्न असणार आहे ज्यासाठी 2 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये तुम्ही या पदासाठी पेपर देऊ शकता। 10वीच्या बेसवरती या पदाचा सिलेबस या ठिकाणी असणार आहे। यामध्ये जनरल इंटेलिजंट, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज यांसारख्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण असणार आहे, मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1 इतका निगेटिव्ह मार्क तुमचा कापला देखील जाणार आहे।
तर ही पहिली ॲडव्हर्टाईजमेंट होती. याचप्रमाणे मित्रांनो दुसरी ॲडव्हर्टाईजमेंट देखील तुम्ही बघू शकता. ही देखील भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या IIT मंडीमार्फत केली जाणार आहे. हिमाचल प्रदेश हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी पदवी झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. याही पदासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ सहाय्यक हे महत्त्वाचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. या ठिकाणी या पदाच्या 17 जागा असणार आहे आणि या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळेल. या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे. लेव्हल 3 नुसार म्हणजेच 21,000 ते 59,000 पर्यंत पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे. यासाठी अर्थातच 9 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून 55% गुणांसहित तुम्ही पदवी उत्तीर्ण आहात, 1 वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा अनुभव तुमच्याकडे आहे, कम्प्युटरचं नॉलेज आहे, तुम्ही अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त 55% गुणांसहित मास्टर पदवी झालेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये मित्रांनो काही उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे. ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. अर्ज करतेवेळी संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरणं आवश्यक असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता. अनरिझर्व EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 500 रुपये, OBC उमेदवारांसाठी 400 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 300 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. आणि विशेष म्हणजे हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येणार आहे. बाकी जे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, ॲटोनॉमस बॉडीमध्ये काम करत असलेले उमेदवार आहे त्यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील सबमिट करणं आवश्यक असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. या पदांसाठी देखील रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे आणि याबाबतचे सविस्तर अपडेट वेळोवेळी संकेतस्थळावरून तुम्हाला प्राप्त होणार आहे. यासाठी संकेतस्थळाची लिंक जी आहे या ठिकाणी दिली आहे ती देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. याच संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. तर अशा पद्धती मित्रांनो या 2 वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट होत्या. दोन्ही ॲडव्हर्टाईजमेंटसाठी तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स असाल, तुम्हाला अर्ज जो आहे तो करता येणार आहे. लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.